नमस्कार मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला बुलिश एंगल्फिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बुलिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि या प्रकाराचे नाव दोन शब्दांपासून तयार झालेले आहे. पहिला शब्द आहे बुलिश आणि दुसरा शब्द आहे एंगल्फिंग. बुलिश या शब्दाचा अर्थ अपट्रेंड म्हणजेच तेजी असा आहे. एंगल्फिंग या शब्दाचा अर्थ गिळून घेणे असा आहे. थोडक्यात एंगल्फिंगचा अर्थ असा आहे की एखाद्या वस्तूला पूर्णपणे झाकून घेणे. बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न अपट्रेंड दर्शवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश एंगल्फिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये मंदीची वेळही समाप्त होऊन तेजी निर्माण होणार आहे याचे आपल्याला संकेत या पॅटर्न्सद्वारे समजते. बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न दोन कॅन्डलपासून तयार होतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. या पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही स्मॉल बिअरिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असते. म्हणजेच पहिली कॅन्डल ही मंदी दर्शवणारी कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही तेजी दर्शवणारी कॅन्डल असते. बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न एका मोठ्या डाऊनट्रेंड नंतर तयार होतो. म्हणजेच तो पॅटर्न चार्टच्या बॉटमला तयार होतो. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मंदीची संभावना समाप्त होते आणि मार्केट हे अपट्रेंडच्या दिशेने जाते. लॉंग बुलिश कॅन्डलने स्मॉल बिअरिश कॅन्डलला पूर्णपणे एंगल्फ करावे किंवा मग सांगण्याचा अर्थ असा आहे की लॉंग बुलिश कॅन्डलने स्मॉल बिअरिश कॅन्डलला पूर्णपणे झाकून घ्यावे. आपण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न डे टाइम फ्रेमवर यूज करणार आहोत. लॉंग बुलिश कॅन्डलच्या हाय प्राइसला आपण बाईंगची एंट्री करणार आहोत आणि लॉंग बुलिश कॅन्डलच्या लो प्राइसलाच आपण आपला स्टॉप लॉस लावणार आहोत. म्हणजेच तिसऱ्या दिवशी मार्केट हे गॅप अप ओपन असेल तर आपण आपली बाईंगची एंट्रीही करणार आहोत किंवा तिसऱ्या दिवशी मार्केट हे लॉंग बुलिश कॅन्डलच्या क्लोज प्राइसला जर ओपन झालेलं असेल तरीही चालेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला हा पॅटर्न चार्टमध्ये समजून सांगते आणि मी हा पॅटर्नचा वापर करून कशा प्रकारे प्रॉफिट केलेला आहे ते आता तुम्हाला मी समजून सांगते. चला तर मग आपण आता हा पॅटर्न चार्टमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये एक स्क्रीनशॉट बघितलाच असेल, तो ट्रेड आपण कसा फाइंड आउट केला आहे ते आता आपण समजून घेऊया. तुम्हाला व्हिडिओमध्ये ICICI बँकचा चार्ट दिसतच असेल. या चार्टमध्ये मी 25 जूनला ट्रेड घेतला होता. तो ट्रेड कसा घेतला ते आता आपण पाहूया. 23 जून आणि 24 जून या दोन कॅन्डल मिळून आपला बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न तयार झाला होता. पण त्या अगोदर एक चांगला डाऊन ट्रेंड नव्हता. तरीसुद्धा ट्रेड कसा घेतला तर 1157 हा एक सायकॉलॉजिकल नंबर आहे आणि एक इम्पॉर्टंट लेवल असल्याकारणाने मी तिथे ट्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये एक चांगला प्रॉफिट मिळालेला आहे. सायकॉलॉजिकल नंबर आणि इम्पॉर्टंट लेवल याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणार आहे. मित्रांनो, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, ड्रॅगनफ्लाय डोजी, बुलिश हरामी या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी मी सविस्तर माहिती माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे.
तरी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता. द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत एका नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.